एक्शन एफआईआर न हो, और अगर है तो वो विड्रॉ हो, वो चाहे दिल्ली पुलिस के द्वारा हुआ हो, चाहे वो बीजेपी रूल स्टेट्स में कहीं हुआ हो, तो वो एफआईआर की कॉपी भी इनको हम देंगे और उसको विड्रॉ करने की बात कोई भी एक्शन नहीं होगा। इस बात को सरकार ने स्वीकारा है, जो प्रोटेस्टर्स के साथ प्रोटेस्ट के दौरान हुआ है। सरकारसोबत चर्चा झाली, काही महत्त्वाच्या मागण्या मान्य झाल्याचं सांगत सीजेपीनी आंदोलन स्थगित केलं। पण अवघ्या काही दिवसातच पुन्हा एकदा सरकार आणि सीजेपी यांच्यात संघर्ष वाढण्याची शक्यता वर्तवली जाते। त्याचं कारण ठरलंय सर्वोच्च न्यायालयाचा अंतरिम आदेश आणि त्यानंतर सीजेपीला सरकारच्या आश्वासनांबाबतच वाटू लागलेली शंका। 25 तारखेला सीजेपीने काही अटी शर्तींवरती आंदोलन मागे घेतलं, पण आता सीजेपीचा आरोप आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशाचा आधार घेत सरकार आपल्या आश्वासनांपासून मागे फिरू शकतं। पण खरंच कोर्टाच्या आदेशात असं काही म्हटलंय का की हा आदेश वेगळ्या पद्धतीने समजला जातोय? नेमकं वाद काय आहे तेच आपण या व्हिडिओतनं समजून घेणार आहोत। नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक। सीजेपीचे स्पोक्स पर्सन म्हणजेच प्रवक्ते सौरभ दास यांनी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या इंटरिम ऑर्डर्स मधल्या पॉइंट 4 चा उल्लेख केलाय आणि असं म्हटलंय की सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशातील विद्यमान एफआयआरचा तपास सुरू ठेवण्याच्या निर्देशामुळे केंद्र सरकारने 25 जुलैला शांततापूर्ण आंदोलकांवरील एफआयआर मागे घेण्याचं आणि आंदोलकांवरती कोणतीही कारवाई न करण्याचं दिलेलं आश्वासन धोक्यात आलंय। सीजेपीच्या म्हणण्यानुसार याच आश्वासनांवरती विश्वास ठेवून देशभरातील आंदोलनं स्थगित करण्यात आली। मात्र आता केंद्र आणि भाजप शासित राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा आधार घेत आंदोलकांवरील एफआयआर कायम ठेवू शकतात आणि तपास पुढे नेऊ शकतात अशी त्यांना भीती आहे। सीजेपीचा आरोप असा आहे की सरकार आणि आंदोलकांमध्ये झालेल्या कराराची किंवा आश्वासनांची माहिती सर्वोच्च न्यायालयासमोर मांडण्यात आली नव्हती आणि त्यामुळे न्यायालयाने हा अंतरिम आदेश दिला। सीजेपीचं असं म्हणणं आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशात कुठेही सरकारला एफआयआर मागे घेण्यास मनाई केलेली नाहीये, त्यामुळे केंद्र किंवा संबंधित राज्य सरकारांनी न्यायालयाच्या आदेशाचा आधार घेत आपलं आश्वासन मोडू नये। सीजेपीनी मागणी केली आहे की 25 जुलैला सरकारने दिलेल्या आश्वासनांचा संपूर्ण तपशील सर्वोच्च न्यायालयासमोर ठेवावा, जेणेकरून न्यायालयाला सर्व वस्तुस्थिती समजेल आणि पुढील सुनावणी दरम्यान त्याचा विचार करता येईल। सीजेपीनी पुन्हा एकदा शांततापूर्ण आंदोलकांवरती सर्व एफआयआर मागे घेण्याची, त्यांच्यावर भविष्यात कोणतीही दंडात्मक कारवाई न करण्याची आणि सरकारने दिलेली सर्व आश्वासनं पाळण्याची मागणी केली आहे। तसंच सरकारने 29 जुलैपर्यंत आश्वासनांची अंमलबजावणी केली नाही तर देशभरात पुन्हा आंदोलन सुरू करण्याचा इशारा सुद्धा सीजेपीने दिलाय। आता सुप्रीम कोर्टाच्या इंटरिम ऑर्डर मधला म्हणजेच अंतरिम आदेशातला मुद्दा क्रमांक 4 नेमका काय सांगतो ते बघूयात, म्हणजे हे सगळं कन्फ्युजन दूर होईल। मुद्दा क्रमांक 4 मध्ये असं लिहिलेलं आहे की दिल्लीचे राष्ट्रीय राजधानी क्षेत्र आणि इतर राज्य नोंदवलेल्या एफआयआरचा तपास पुढे सुरू ठेवू शकतात, मात्र आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांविरुद्ध कोणतीही सक्तीची कारवाई केली जाणार नाही। तथापि हा संरक्षणात्मक आदेश गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना लागू होणार नाही आणि याच मुद्द्यावरून सौरभ दास यांनी सरकार आश्वासनांवरून मागे फिरेल का अशी शंका व्यक्त केली आहे। आता एकूण आदेशामध्ये 5 मुद्दे आहेत, त्यातले उर्वरित 4 मुद्दे कुठले आहेत तेही आपल्याला बघायला हवं। पहिला मुद्दा, भारताचे सॉलिसिटर जनरल यांनी न्यायालयात सरकारच्या सूचनांनुसार याबाबत आधीच निवेदन केलं असलं तरीही अतिरिक्त खबरदारीचा उपाय म्हणून आम्ही असे निर्देश देतोय की विद्यार्थ्यांच्या आंदोलनाशी संबंधित सर्व सीसीटीव्ही फुटेज, ड्रोन फुटेज, बॉडी वॉर्न कॅमेऱ्यांचं रेकॉर्डिंग, व्हिडिओग्राफी, वायरलेस कम्युनिकेशन्सची नोंद आणि पीसीआर लॉग्स रेकॉर्ड्स सुरक्षित जतन करून ठेवण्यात यावेत। दुसरा मुद्दा, प्रतिवादी आणि पोलीस यंत्रणांनी हे सुनिश्चित करावं की विद्यार्थी आंदोलनादरम्यान आंदोलकांची गोळा करण्यात आलेली वैयक्तिक माहिती म्हणजे पर्सनल इन्फॉर्मेशन आणि डिजिटल डेटा सुरक्षित जतन केला जाईल आणि सध्या तो सार्वजनिक क्षेत्रात म्हणजे पब्लिक डोमेन मध्ये उघड केला जाणार नाही। तिसरा मुद्दा, प्रतिवादी आंदोलकांची विशेषतः विद्यार्थ्यांची कोणतीही वैयक्तिक माहिती किंवा तपशील हे सार्वजनिक केले जाणार नाहीत। हे झाले पहिले 3 मुद्दे। चौथा आपण वर बघितला आणि 5वा आणि शेवटचा मुद्दा बघा।
सर्व राज्यांना निर्देश देण्यात येत आहेत की सुरू असलेल्या आंदोलनाच्या संदर्भात अटक किंवा ताब्यात घेण्यात आलेली आणि ज्यांची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही अशा 18 वर्षांखालील मुलांची तात्काळ सुटका करावी. आवश्यक असल्यास केवळ स्वतःचा किंवा त्यांच्या कुटुंबियांचा साधा जामीन बॉन्ड घेऊन त्यांची सुटका करण्यात यावी, विशेषतः जर जामिनासाठी अशी अट घालण्यात आली असेल तर. आणि मग शेवटी असं लिहिण्यात आलेलं होतं की या सर्व प्रकरणांची पुढील सुनावणी ही 3 ऑगस्ट 2026 रोजी करण्यात येईल. आता या सगळ्या प्रकारात अनेक प्रश्न उपस्थित होतात. पहिला प्रश्न की जर सरकारनं आंदोलकांना FIR मागे घेण्याबाबत आश्वासन दिलं होतं तर सर्वोच्च न्यायालयासमोर त्याची माहिती का मांडली गेली नाही. दुसरा, न्यायालयानं तपास सुरू ठेवण्यास परवानगी दिली असली तरीही विद्यार्थ्यांवर सक्तीची कारवाई करू नये असं स्पष्ट केलंय. अशा परिस्थितीत सरकारची पुढची भूमिका काय असणार आहे. तिसरा, सरकार आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा आधार घेत FIR चा तपास सुरू ठेवणार की आंदोलकांशी झालेल्या कथित आश्वासनानुसार FIR मागे घेण्याबाबत निर्णय घेणार. चौथं, जर सरकार FIR मागे घेण्याच्या भूमिकेवरती कायम असेल तर त्याबाबतची माहिती ही पुढच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयासमोर मांडली जाणार आहे का. आणि पाचवा प्रश्न की अर्थातच जर सरकारनं सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा आधार घेत CJP प्रवक्त्यांच्या बैठकीत दिलेल्या आश्वासनांना बगल देत कारवाई सुरू ठेवली तर हे विद्यार्थी आंदोलन पुन्हा पेटणार का, हा प्रश्नही या सगळ्यातनं उपस्थित होतो. या सगळ्याबद्दल तुमचं काय मत आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि सगळ्या अपडेट्ससाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.